नांदेड जिल्ह्यात यंदा उन्हाचा कडाका प्रचंड वाढलाय। दिवसेंदिवस तापमान वाढत असून नागरिकांना उष्माघाताचा धोका निर्माण झालाय। अशा पार्श्वभूमीवर अर्धापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने उष्माघात कक्ष सुरू केला आहे। रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना वाढत्या उष्णतेचा त्रास होऊ नये याकरिता रुग्णालय परिसरात आणि वॉर्डमध्ये कूलर बसविण्यात आले आहे। रुग्णांना थंड वातावरण मिळावे आणि त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी हा यामागील उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले। उन्हाळ्याच्या दिवसात सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढत असते। विशेषतः उष्माघात, डिहायड्रेशन आणि तापाच्या रुग्णांना मोठ्या प्रमाणावर उपचाराकरिता दाखल व्हावे लागते। त्यामुळे अशा सुविधा आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। मात्र नागरिकांनी प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नही उपस्थित केले आहेत। मे महिना हा उन्हाळ्याच्या शेवटचा टप्पा असताना आता उपाययोजना करण्यात येत आहे। जर ही तयारी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच झाली असती तर अनेक रुग्णांना उष्णतेमुळे होणारा त्रास कमी झाला असता, अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। सरकारी यंत्रणा अनेकदा परिस्थिती गंभीर झाल्यानंतरच सक्रिय होत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे। जोपर्यंत परिणाम दिसत नाही तोपर्यंत प्रशासन जागे होत नाही हे वास्तव असल्याची टीका देखील होत आहे। दरम्यान ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने नागरिकांना उन्हात विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या उन्हात बाहेर पडू नयेत, भरपूर पाणी प्यावेत आणि उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तातडीने रुग्णालयात संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे। नमस्कार, मी डॉक्टर श्रीनिवास बोरकर, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय अर्धापूर। सध्या आपण थांबलेलो आहे उष्माघात कक्षामध्ये, कारण की सध्या तापमान खूप वाढलेलं आहे, 43 पर्यंत जात आहे तापमान। त्याच्यामुळे उष्माघाताचे रुग्ण खूप वाढलेले आहेत आपल्याकडे। त्यासाठी आपण स्पेशली इथे उष्माघात कक्ष केला आहे, ज्यामध्ये कूलर लावण्यात आलेला आहे आणि आपल्याकडे जास्तीत जास्त उष्माघाताचे पेशंट येत आहेत। दिवसाचे 5 ते 6 पेशंट असतात। मेनली त्याचे लक्षणं म्हणजे ताप येणे, चक्कर आल्यासारखं वाटणे, लघवीला जळजळ होणे, पोट दुखणे, मळमळ करणे, या गोष्टी उष्माघाताचे लक्षणे आहेत। आपण पेशंट्सला ॲडमिट करून त्यांना सलाईन लावून त्यांचं जे शरीरातलं पाणी कमी झालेलं आहे उष्माघातामुळे ते आपण ठीक करतो आणि त्यांचा ताप पण गोळ्या आणि इंजेक्शन्स देऊन ते पण ठीक करतो। आपल्याकडे एक उष्माघात कक्ष आहे, 2 IPD पेशंटसाठी 2 कक्ष आहेत आणि डिलिव्हरीच्या पेशंटसाठी पण एक कक्ष आहे। या सगळ्या कक्षांमध्ये कूलर लावलेले आहेत।